लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तर प्रत्येक महिला खरी निर्भया बनेल, डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांचं मत। भाग्योदय दुर्गामाता महिला व मित्र मंडळांच्या शिस्तबद्ध दुर्गामाता उत्सवाचं शेंडगे यांनी केलं मोठं कौतुक। आजच्या युगात महिला जरी विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना एक पाऊल पुढे येऊन काम करत असली तरी महिलेचा आदर तितक्याच ताकदीनं होताना दिसत नाही। अनेक ठिकाणी स्त्रीला अबला म्हणून वागणूक मिळते, कारण महिलांवर होणारे अत्याचार अजूनही समाजातून हद्दपार होत नाहीत। घरातील महिला ही प्रथम मुलगी नंतर माता असते। खरं तर प्रत्येक मातेने आपल्या मुलांवर लहानपणापासूनच अगदी कटाक्षाने घरातील महिलांबरोबरच समाजातील इतर महिलांचा आदर सन्मान करायला शिकवलं आणि योग्य संस्कार दिले तरच समाजातील प्रत्येक महिला ही निर्भया बनेल, असं ठाम मत दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी वडूज तालुका खटाव इथं व्यक्त केलं। भाग्योदय दुर्गामाता महिला व मित्र मंडळ भाग्योदय नगर वडूज येथील नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमाच्या वेळी महिलांना प्रोत्साहन म्हणून अश्विनीताई शेंडगे बोलत होत्या। यावेळी मंडळाच्या अध्यक्षा कृष्णा करमारे व सर्व महिला पदाधिकारी, सभासद, नियोजक उदय काळे, विजय पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। डीवायएसपी अश्विनी शेंडगे यांच्या हस्ते देवीची आरती घेण्यात आली। मागील 17 वर्षापासून या भाग्योदय दुर्गामाता महिला व मित्र मंडळाच्या वतीनं अखंडपणे सुरू असून निर्विवादपणे फक्त महिला चालवत असलेल्या नवरात्र उत्सवाचं शेंडगे यांनी मनापासून कौतुक करून अभिनंदन केलं। दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ मनोरंजनाचा कार्यक्रम घेण्यात आला। आपल्या आवाजावर जादूवर प्रेक्षकांना खेळवून ठेवणारे सुप्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे यांनी होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं अप्रतिम सूत्रसंचालन केलं। यामध्ये तुळजाभवानी ज्वेलर्स यांच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या फ्रीज बक्षिसाच्या पूजा लावंड मानकरी ठरल्या। द्वितीय क्रमांकाचं बक्षीस माऊली ज्वेलर्स तर्फे आटा चक्की धनश्री गोडसे यांना मिळवली। कैलासवासी सुमन विलास गाडवे व कैलासवासी लता नंदकुमार झिरपे यांच्या स्मरणार्थ तृतीय क्रमांक LED टीव्हीचं बक्षीस मंदा शिंदे यांना मिळालं। तर आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांक RO वॉटर फिल्टर बक्षीस सपना लोहार यांना मिळालं। तोडकर एंटरप्राइजेसच्या वतीनं ठेवण्यात आलेल्या 5व्या क्रमांकाचं गॅस शेगडीचं बक्षीस सरिता काळे यांनी मिळवलं। ही सर्व बक्षिसे लकी ड्रॉ पद्धतीनं काढून वडूज शहरातील सौंदर्याची खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवानी सारीज लेडीज वेअर संचालिका दीपाली चंद्रशेखर गोडसे यांच्या वतीनं मानाच्या 5 पैठणी साड्या यावेळी विजेत्यांना देण्यात आल्या। कार्यक्रमास परिसरातील महिलांची मोठी गर्दी होती। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र न्यूज। अगदी दिमागदार पद्धतीनं आणि सर्व महिलांचा याच्यामध्ये सहभाग घेऊन सर्वंकष पद्धतीनं सुरू आहे। त्याच्यामध्ये आता खरं तर सांगितलं की हे एवढं ठामपणाने उदयजीने मला वाटतं सांगितलं की ठामपणाने इथं कुठलाही व्हिडिओ केला जात नाही आणि महिलांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणामध्ये हा पूर्ण 9 दिवसांचा पण स्वागत सोहळा आपण खरं तर म्हणू एक स्त्री शक्तीचा जागर आपण नवरात्र उत्सवच असं म्हणतो की हे 9 दिवस जरी असले तरी खरं तर माझं म्हणणं आहे की जेवढं सुरक्षित तुम्ही 9 दिवसासाठी महिलांना सगळ्यांना वावरताय, वर्षभर सुद्धा तिला तेवढंच सुरक्षित वाटलं पाहिजे। कारण एक स्त्री जी आहे ती प्रत्येक रूपामध्ये पूजली जाते। खरं तर उदाहरण सांगायचं गेलं तर महिला आईच्या रूपामध्ये आहे, पत्नीच्या रूपामध्ये आहे, मुलीच्या रूपामध्ये आहे आणि बहिणीच्या रूपामध्ये आहे। अशी जी स्त्री ज्या वेळेला घराघरामध्ये वावरते ती सगळ्यांना माहीत असेल आपल्या सगळ्यांचं पोट भरण्याचं उदरनिर्वाहाचं काम करते, एक कुटुंब प्रमुख म्हणून काम करते, तर ती आपली अन्नपूर्णा देवी असते। एक स्त्री ज्या वेळेला कुटुंबामध्ये काही संकट येतात, कुटुंबामध्ये अशी परिस्थिती ज्यावेळेला उद्भवते त्यावेळेला कणखरपणे ठामपणे उभे राहते, त्यावेळेला कठोर भूमिकेमध्ये ती एक दुर्गेच्या रूपामध्ये असते। आपल्या आई आपला पहिला गुरु आपण मानतो, की आपली जर पहिली गुरु असेल तर ती आपली सरस्वती मातेच्या रूपेमध्ये आहे। शिक्षणाची एक शिदोरी देण्यासाठी आज ही दुर्गा आपल्या वेगवेगळ्या रूपामध्ये ज्या वेळेला वावरते त्यावेळेला खरं तर मी म्हणेन की या दुर्गेचं ज्या वेळेला आपण ह्या 9 दिवसामध्ये पूजन जसं करतोय तसंच पूजन हे वर्षभर सगळ्यांनी झालं पाहिजे। वर्षभर ती जेवढी घरातही सुरक्षित राहिली पाहिजे आणि समाजामध्ये वावरतानाही सुरक्षित राहिली पाहिजे। आज पोलीस खात्यामध्ये काम करताना जर आम्ही पोलीस हे सदरक्षणाय, खलनिग्रहणाय आणि सर्व महिलांच्या सुरक्षिततेकरता वेळेला काम करतो, माझं हे म्हणणं आहे की केवळ पोलीसच नव्हे तर प्रत्येक पुरुषानं, कारण घरी वावरताना घरी
असणाऱ्या प्रत्येकानं जर ठरवलं की आज माझा मुलगा सुद्धा ज्या वेळेला घराच्या बाहेर पडतोय तो सुद्धा बाहेर असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा तेवढाच सन्मान करतोय, असा ज्या वेळेला प्रत्येक पुरुष देखील तेवढाच सन्मान ज्या वेळेला करेल त्यावेळेला मी म्हणेन हा समाज पूर्णपणे सुरक्षित राहील। मग ती मुलगी कितीही वाजता घराच्या बाहेर पडो आणि कुठल्याही कपड्यांमध्ये, कारण आपण त्या गोष्टींवर जज करणारा हा समाज नाही आहोत हे लक्षात घ्या। त्यामुळं प्रत्येक रूपामधल्या ह्या स्त्रीला आपल्या सर्वांनी सन्मान द्यावा। हा नवरात्र दुर्गोत्सव आपण साजरा करतो, देवीचं हे जे कणखर रूप आपण ह्या 9 दिवसातला साजरा करतो। माझं म्हणणं आहे आज जरी पांढरा रंग असला हा फक्त रंगाच्या साडीसाठीचा केवळ सणोत्सव असू नये, खूप चांगल्या पद्धतीनं सूत्रसंचालन करून प्रत्येकीला एक मनोरंजन करण्याचं काम चंद्रकांतजी सुद्धा करतात। मला खूप कौतुक आहे, कारण आपण महिला भगिनींसाठी हे आनंदोत्सव आणि विरंगुळ्याचा क्षण खरं तर खूप दुर्लभ आहे। सकाळी उठल्यापासून कुटुंबाचा सगळा हा जो आपण कुटुंबाचा रणगाडा म्हणून सांभाळण्याचं ज्या वेळेला काम करते तर मला वाटतं स्त्री स्वतःसाठी फार कमी वेळ काढते। अगदी ती मुलांबाळांपासून नवऱ्याच्या वेळेच्या जेवणापासून आजारी जरी असली तर आपण त्यावेळेला खरी किंमत कळते की ही आजारी पडल्यानंतर घर रखडलं जातं, त्यावेळेला खरी किंमत कळते। आणि मग अशी ज्या वेळेला कायम कामामध्ये असणारी, प्रत्येक वेळेला बिझी असणारी आणि तरी देखील आपल्याला वाटणार आई तर घरीच असते, काय करते ती दिवसभर। बऱ्याच जणी मालिका बघते आई कुठे काय करते, खूप चांगली मालिका ज्याच्यामध्ये कुठं काय करते म्हणतो, पण खरं तर आपण एक दिवशी सगळ्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की कुठं काय करते आई हा म्हणणारा ज्या वेळेला आई एक दिवशी जर घरी नसली तर मात्र कुठली वस्तू कुठं आहे हे सुद्धा दिवसभर शोधलं तरी सापडू शकत नाही। मग अशी जर कुटुंबातली सगळी महत्त्वाची व्यक्ती जर ती आहे तर त्या व्यक्तीचा खरं तर प्रत्येकानं तेवढाच आदर तेवढाच सन्मान केला पाहिजे। आणि महिला भगिनींना सुद्धा माझी खरं तर खूप विनंती आहे, आज जरी स्पर्धा ही असली तरी समाजामध्ये आणि सगळीकडेच ही स्पर्धा अशीच आहे आणि अशा स्पर्धेच्या वेळेला आपण स्त्री म्हणून एकमेकींचे पाय न खेचता आपल्या कुटुंबामधल्या जशा काही अडीअडचणी आहेत त्या सुखदुःख आहेत ती एकमेकींना वाटून त्याच्यामधून मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे। कारण की स्त्री आपण म्हणू जेवढा एकमेकींचा स्त्री देखील सन्मान करेल तेवढा समाज प्रगतशील होईल। आणि ज्या वेळेला आई एक गुरु आहे, इथं बऱ्याच बसलेल्या माता भगिनी आहेत, त्यांच्या मुली आहेत ज्या पुढे भविष्य घेऊन चालणाऱ्या आहेत आणि त्यांच्यासाठी जी संस्काराची शिदोरी एक स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपलं मुलं घडवणारी सगळ्यात मोठा कणखर हात म्हणजे माता आहे। आणि त्या माता भगिनींना माझी विनंती आहे की आपल्या समाजामध्ये सुदृढ सक्षम नागरिक बनवण्याचं काम सुद्धा आपल्या महिला भगिनी करतात, तर त्या कृपा करून संस्काराची शिदोरी ही जी काही आपली गोष्ट आहे हे सगळ्यात मोठं देणं ही आई देते आणि ते संस्काराची शिदोरी द्यावी। कारण आपल्या ह्या सगळ्या विरंगुळ्याच्या ज्या वेळेला क्षण आपण एन्जॉय करतोय, TV मालिका रोज चालू आहेत, त्यामधला एखाद दुसरा एपिसोड कमी झाला नाही बघितला तरी तो पुढे भविष्यात बघता येईल, परंतु तुमच्या मुलाबाळांचा हा जो एपिसोड एखादा मिस झाला तर तो आयुष्यात परत फिरून येणार नाही। त्यामुळे कृपा करून माझी सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की आपल्या मुलींवरती आणि आपल्या मुलांवरती लक्ष द्या, ते काय करतायत काय बघतायत। मोबाईल आपण 24 तास त्यांच्या हातामध्ये देतोय, त्या मोबाईलचा वापर ते काय पद्धतीने करतायत हे सुद्धा बघा। कधी आपण घरी असू नसू त्यावेळेला टीव्हीला ते काय पाहतायत याकडे सुद्धा आवर्जून लक्ष द्या। कारण जेवढ्या संसाधनं आपल्या हातामध्ये आहेत, जेवढी इंटरनेट सुविधा आणि सगळ्या गोष्टी सुलभ आहेत, तेवढी जास्त संस्कारक्षम पिढी घडवण्याची आपली जी काही मेहनत आहे ती जास्त करावी लागणार आहे। एवढंच मी परत एक म्हणेन आणि प्रत्येकाने एक संकल्प करा की माझी मुलगी माझा मुलगा या समाजामध्ये एक चांगला मनुष्य, एक चांगला माणुसकीची वागणूक देणारा कसा बनेल। करिअर तर तो घडवेलच, करिअर ती घडवेलच, स्वतःच्या पायावर कशी ठामपणाने उभी राहील आणि कधी वेळ घ्यायची गरजच पडेल तर ती तेवढी ठाम कशी बनेल, कणखर कशी बनेल याकडे लक्ष द्या। एवढीच मी तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने विनंती करते। परत एकदा आपण सगळ्यांनी माझं ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। धन्यवाद। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका।